नमस्कार. हॅलो गाईज, कशा आहात? आज असं झालं की मी पॉडकास्ट घेत असते, पण आज असं झालं की माझीच फ्रेंड आज माझा पॉडकास्ट घेणार आहे. त्याच्यामुळे मी खूप एक्साइटमेंट मध्ये आहे की आता मी सगळ्यांना बोलत असते, सगळ्यांना क्वेश्चन विचारत असते आणि त्यांच्याकडून आन्सर ऐकत असते. आज असं होणार आहे की मला माझी मैत्रीण क्वेश्चन विचारणार आहे, आता मी आन्सर देणार आहे. तर तुम्हाला ह्याच्यात खूप छान म्हणजे माझा एक्सपिरियन्स ऐकायला भेटेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल. तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला आमच्या व्हिडिओमधून काय छान वाटतं. तर चला आता आपण म्हणजे स्टार्ट करू. हॅलो वैशाली, कैसी हो? एकदम खास. आणि तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. आज आपण वैशालीचा पॉडकास्ट करणार आहे. तर वैशाली खूप एक्सायटेड आहे त्याचे लाईफ एक्सपिरियन्सेस आपल्यासोबत शेअर करायला. तर आपण पहिल्यांदा तिचे लहानपणीबद्दल थोडासा विचार तिच्याकडनं घेऊन घेऊ की तुझ्या लहानपणीबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा तुम्ही मॅडम. तर माझं लहानपण थोडं युनिक होतं. थोडीशी मी एक्स्ट्रा म्हणजे काय म्हणतात त्याला, एकदम वेगळीच होते. कशी की एकदम लाजळू, खूप कॉन्फिडन्स डाऊन असलेली. स्कूल टायमिंगला जास्त कोणाशी म्हणजे जास्त लवकर जवळ येणं, इंट्रोवर्ट म्हणजे आपली स्वतःशीच एकटंच राहणं मला आवडत होतं. आणि लहानपणीच्या सिच्युएशनमध्ये मी आत्तापर्यंत स्वतःला पाहते ना की मी पास्टमध्ये कसं होतं, तर मलाच असं वाटतं की मीच एक ती. म्हणजे आता असं झालं की मी एवढ्या सगळ्यांना बोलते माझ्या करिअर थ्रू. कितीतरी जणी अशा खूप लाजळू त्या गुजऱ्या आल्या की मी त्यांना म्हणते की अहो तुम्ही खूप हुशार आहेत, काळजी करू नका, मी पण अशीच होते. अशापैकी म्हणजे लहानपणी मी खूप लाजळू, खूप भित्री अशी असणारी आज खूप छान तुझ्यासमोर आहे. तर म्हणजे लहानपणी म्हणजे तुमचं जे लग्न आहे ते पण खूप लवकर झालं होतं. हा, लग्न तर लवकर झालंच. म्हणजे 16व्या वर्षीच तुमचं लग्न झालं होतं. तर मी झाली की एवढं पटकन लग्न करण्याचा जे विचार होता ते म्हणजे घरातून काही प्रेशर होते की त्यांना तुम्हाला काय वाटलं, म्हणजे काय परिस्थिती होती घरची ते थोडं सांगा. हा, घरचं असं होतं की घरच्यांना ही जर अजून म्हणजे इतकी लाजरी बुजरी, कोणाशी बोलत नाही, हसत नाही, खेळत नाही, तर ही नंतर काय करेल, तर एका जागेवर बसेल किंवा काही ऍक्टिव्हिटी नाही करणार. म्हणून आमची घरचे असे म्हटले की ठीक आहे, हिचं जर आपण लग्न केलं तर ही अजून धाडशी होईल असा विचार त्यांना वाटला. किंवा ज्या ठिकाणी मला लग्न करून द्यायचं असेल तिथल्यांची वातावरण पाहिल्याच्या नंतर माझ्या आई वडिलांनी डिसिजन घेतला असेल की ठीक आहे माझ्या मुलीचं चांगलंच होणार आहे. म्हणून त्यांनी म्हणजे असं केलं की गेले आणि त्यांना सांगून टाकलं की ठीक आहे पुढच्या महिन्यात लग्न फिक्स. म्हणजे माझ्यासाठी पण ती म्हणजे एकदम ऍक्सिडेंट असल्यासारखं नाही का, एकदम तुम्ही सांगितलं की पुढच्या आठवड्यात तुझं लग्न. असं खूपच म्हणजे तडकाफडकी तुमचं लग्न झालेला. तर त्याच्यानंतर लग्नानंतर तुम्ही तुमचे जे घरकाम आहे आणि घरातले काम आहे हे सगळं तुम्ही करत होते. तर तो एक्सपिरियन्स कसा नॉर्मल होता की तुम्हाला त्याच्यामध्ये पण काही चॅलेंजेस फेस करावे लागले? खूप 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 चॅलेंजेस. म्हणजे आई वडिलांकडे शेती नव्हती, इकडे आलं शेतीमध्ये काम करायचं होतं. आईकडे जरी शिगडी म्हणजे चूल होती पण स्वयंपाक कधी केला नव्हता. इकडे कंपल्सरी सकाळ संध्याकाळी चुलीवर स्वयंपाक करायचा होता. मी कधी कधी अशी बसली ना तरी पण एक माझ्यासाठी खूप बेस्ट गोष्ट झाली. आज मी ते बसण्याचं कारण एकच आहे की घरच्यांनी मला सपोर्ट दिला, सासरच्या लोकांनी, माहेरच्या लोकांनी. त्याच्यामुळे काय झालं, मी माझं एज्युकेशन चालूच ठेवलं. जरी मला थोडंसं सिच्युएशनला तोंड द्यावं लागलं पण माझ्यात एक चिकाटी होती, चिकाटी आणि ते काम करायचं नाही येत तर करायचं, नाही करायचं ही गोष्ट असल्यामुळे ते मी शिकत नाही. आणि त्याच्यामुळे दोन्ही सिच्युएशन वेगळे होते. आईकडची वेगळी होती, सासरकडची वेगळी होती. मग ते शिकत मला ती मी त्यांची गुण गेले त्या परिस्थितीचीच. आणि जेव्हा तुमचे 12वीचे पेपर सुरू असताना तुम्ही प्रेग्नेंट होते तर तुम्हाला त्यावेळी पण शाळेमधून कसं म्हणजे तुमचा शाळेतला कसा ऍटमॉस्फिअर होता, तिकडचे लोकांनी कॉपरेट केलं, तुमचे जे वर्गातली मुली आहेत त्यांना मैत्रिणी वगैरे बोलायचे, किती सपोर्ट केलं त्यांनी तुमचं? माझं असं झालं, खरं तर मला असं वाटत होतं 11वी ठीक आहे म्हटलं आपलं असंच म्हणजे जास्त अभ्यास नाही केला तरी दिली. पण 12वीच्या वेळेस मला असं वाटलं की जर मी रेग्युलर स्कूलमध्ये नाही केलं तर माझं व्यवस्थित अभ्यास नाही होणार आणि मी 12वीच्या परीक्षेत केलं होईल आणि मग मी सगळ्यांपेक्षा कमी शिकले तर माझं कसं होईल, मला भीती वाटत होती. त्याच्यामुळे मग रेग्युलर करायची. तर मी प्रेग्नेंट आहे हे मला कळल्यावर मी आईला म्हटलं की आई आता मी शाळेत नाही, कॉलेजमध्ये नाही जाणार, मला कसं तरी वाटतंय का अपमान झाल्यासारखं. तर आई म्हटली लग्न झाल्याच्या नंतर सगळ्यांना ह्या सिच्युएशन मधून जावं लागतं, त्याच्यामुळे तुला सर जे आहेत स्टाफ ते म्हणतायत का की कॉलेजमध्ये येऊ नको. तर म्हटलं नाही सर काय असे बोलत नाही. म्हटलं मग ठीक आहे, तुझ्या ज्या मैत्रिणी त्यांना काही एक्सपिरियन्स नाही आहे त्याच्यामुळे त्या तुला हसतील, तुला ते बोलणार नाही, पण तुला जर शिकायची चिकाटी असेल तर तू कंटिन्यू कर. आणि मी 9 महिने म्हणजे 8 महिने तर डेली आपलं कॉलेज कम्प्लीट केलं. म्हणजे तुला एवढी शिकण्याची आवड होती की तू कंटिन्यू केलं. मेडिकल कंडिशन्स मध्ये पण तू शिकत राहिली आणि पास झाली आणि ग्रॅज्युएशन पण केलं. हो. मग याच्यानंतरचा प्रवास म्हणजे पुण्यात येण्याचं कसं म्हणजे ठरलं काही? आता जी मी 12वीला दिली त्यावेळी जी बाळ झालं ती म्हणजे मुलगी. आता मुलगी पण असं झालं की मी जे काही माझं चालू होतं शिक्षण त्याच्यामध्ये काही पॉईंट तिच्यामध्ये आल्यामुळे मला तिच्याकडे लक्ष नाही द्यावं लागलं. ती ऑटोमॅटिकच स्मार्टच निघली. त्याच्यामुळे माझ्या बाळांनी मला सपोर्ट दिला आणि मी हे करिअर करत असताना मग
मी गावी होते ना तिथे पण माझं पार्लरच होतं, पण काय केलं होतं मी पार्लर, शिवणकाम आणि स्टेशनरी शॉप टाकलं. मी काय म्हटलं की हळूहळू आपण सपोर्ट देऊ घरी. असं करत करत मुलं खूप छान आहेत असं मला सरांकडून दरवेळेस मीटिंगमध्ये सांगितलं जायचं. मग मी डिसिजन घेतला की आपण एज्युकेशनसाठी, खास मुलांच्या एज्युकेशनसाठी आणि स्वतःची इम्प्रुव्हमेंट पुण्यासाठी आपण यायला पाहिजे. मग पुण्यात याचा डिसिजन घेतला, सासऱ्यांनी सपोर्ट दिला आणि आलो. तर हे ब्युटिशियन आणि मोटिवेशनल व्हिडिओज एक असं तुम्हाला वाटलं? पुस्तक वाचनाची हॅबिट कधीपासून सुरू झाली आणि युट्यूबचा प्रवास कधी सुरू केला? हा, मग आता काय झालं, मला सेटअप इथे टाकायला मदत केली घरच्यांनी, कारण मी गावी तर करतच होते. मग इथे सेटअप टाकल्याच्या नंतर माझ्याकडे वेळ होता, तर मग मी रिडिंग चालू ठेवलं. आता शिकण्याची आवड असणाऱ्या व्यक्तीला सांगावंच नाही, ते एक 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 स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करतं. मग रिडिंग करता करता मी म्हटलं की अरे मला एवढं सगळं फक्त वाचायला आवडतंय, तर ठीक आहे आपण थोडं बोलू. तर आता बोलायला जर्नी केलेली, पण आता मी हळूहळू 3 वर्ष झालं आणि आज मी तुझ्या समोर आहे की मी आता बोलू शकते कॉन्फिडन्सली. हे मला गिफ्ट आहे. हे जे तुमचा खूप लाईफ खूप तुम्ही डिसिप्लिन मध्ये जगतात, म्हणजे एव्हरी डे मॅडम 4 AM ला उठते आणि रोज व्हिडिओ करते. कन्सिस्टन्सी आहे घरी सांभाळून मग पार्लरला येऊन, प्लस काही ना काही नवीन ते शिकत असतात. कधी इंग्लिश स्पीकिंग शिकतात, तर कधी तर साडी ड्रेसिंग शिकतात, कधी काय मेकअपचे ॲडव्हान्स कोर्सेस करतात, कधी स्विमिंग पण शिकतात. तर एवढं सगळं तुम्ही असं जे आहे मल्टिपल टॅलेंट, हे सगळं कसं तुम्ही बॅलन्स करतात लाईफमध्ये? मी असं ठरवते की ठीक आहे, मला एक क्लास करायचा, ते 3 महिने द्यायचे, म्हणजे 100 दिवस देणार आहे. तर मी 100 दिवसासाठी घरच्यांचे बोलणे न खाता मी अजून कसं स्वतःला तसं बनवेल, त्या साच्यामध्ये कसं बसवेल हाच विचार करते. की तक्रार आली नाही पाहिजे कोणाकडून की तू फक्त पळतच राहते दुसऱ्या कामाकडे शिकण्यासाठी, आमच्याकडे दुर्लक्ष करते. असं मुलांकडून पण नाही झालं पाहिजे, फॅमिलीतल्या मेंबरकडून पण नाही झालं. सेट करून टाकते, माइंडमध्ये सेट करते की मला करायचंय. तुम्ही मला कितीही रोखवायचा प्रयत्न केला, मी ते शिकण्यासाठी स्वतःला तयार करते. मग आपण एक गोष्ट ऐकलेलीच आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच हरवत नाही. हा पॉईंट माझ्या माइंडमध्ये असल्यामुळे मी कंटिन्यू करत. शेवटी काही शिकण्याची पॅशन असेल तुमच्याकडे तर एक्सक्युजेस काही कामाची नसतात. हा, हे तर नक्की. एक्सक्यूज असेल तर ते काम कधी या आयुष्यात या जन्मात शक्य नाहीये. आणि एक परफेक्ट डिसिप्लिनचा एक्झाम्पल आपल्या समोर आहे वैशाली मॅडम, की डिसिप्लिनने तुम्ही खूप काही अचीव्ह पण करू शकतो आणि डिसिप्लिन नसेल तर तुम्ही जिथे आहे तिथे थांबू. समजा आता 1 मिनिटासाठी जर मी विचार केला किंवा माझ्या क्लासमेट ज्या मी आता जर पाहते ना, तर त्या अशा आहेत की मस्त सेट झालेल्या आहेत आणि त्यांना जसं मी काही एक्स्ट्रा काय सांगायला लागले तर म्हणतात अगं ते नाही माहिती का. मग मला असं वाटतं की मी जर त्यावेळेस थांबले असते तर माझ्या बाबतीत असं झालं असतं की अरे मला माहितीच नाही. आणि खूप सारे लोक फायनान्शियली खूप ग्रो करतात, पण फायनान्शियल ग्रोथ सारखीच एक मेंटल ग्रोथची पण आवश्यकता आहे आजच्या पिढीला. तर मॅडम ते सगळं कसं मेंटली ग्रो करत असतात, ते कधी थांबत नाही, नवीन पुस्तक शोधत असतात. आजची पिढी ऑनलाईन शॉपिंग मध्ये एवढी गुंतलेली असते आणि मॅडम जिथे गेले तिथे फक्त पुस्तक शोधत असतात. थँक्यू, तुला आठवण आली त्याची. मी जेव्हा पण मॅडम सोबत कुठे गेली तर त्यांनी फक्त बुक स्टोअर असते तिथे जाऊन ते बघत असतात काय नवीन आलं आहे. आणि जितका आनंद एका बाईला एक सोने एवढा होतो ना, तेवढा मॅडमला एक पुस्तक नवीन भेटली तर तेवढा तिला आनंद होतो. म्हणजे एक पुस्तक तिच्यासाठी एक दागिनापेक्षा कमी नाही. त्याच्यामुळेच मी आज इतकं छान सगळं घरातले मेंबर सगळे खुश आहेत माझ्यावरती. हे पार्लर नंबर 1 ब्रँडने आता सगळे क्लायंट इतक्या हाऊसने माझ्याकडे येतात, त्यांनी पण मला खूप भारी वाटतं माझ्या मनाला. आणि आज वेळात वेळ काढून थोडे मी व्हिडिओ करते, त्यांनी माझा कॉन्फिडन्स वाढतोय आणि मला पाहून माझे क्लायंट पण माझ्यावर खुश. हा एक ट्रस्ट निर्माण होतो कस्टमरला की नाही मॅडम एवढं डिसिप्लिनने कधी सुट्टी घेत नाही. तर त्यांचं काम पण तसंच असेल, डिसिप्लिन असेल त्याच्यामध्ये, पण ते एक तानातानी किंवा हलगर्जीपणा आहे तुमच्यामध्ये नसेल. आणि आता पण ते नवीन नवीन आयडिया शोधत असतात की कसं त्यांचा बिझनेस ग्रो झाला पाहिजे, कसं बिझनेस ग्रो कसं करता येईल. अजून मी माझ्या अशा कोण खास मैत्रिणी आहेत की त्यांच्यापर्यंत मी पोहोचेल आणि त्यांच्या जर कॉन्फिडन्स जाऊन असेल तर त्यांना म्हणजे फक्त नॉर्मल बोला तुम्ही माझ्याशी, बरोबर तुमचा पण कॉन्फिडन्स वाढेल, असं मी त्यांना पण अजून शिकवणार आहे. आता मला हे शेवटचा प्रश्न मॅडम असं विचारायचं आहे की खूप सारे लेडीज आहेत त्यांनी खूप लवकर लग्न केलं आहे, फॅमिली त्या गावाकडचे असतील ते त्यांचं लग्न लवकर झालं आहे, तर त्यांनी म्हणजे फॅमिली किंवा जॉब किंवा एक स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्हाला त्या म्हणजे सर्वांना काय असं वाटतं की एक मेसेज दिला, ऍडवाइस तुम्हाला काय वाटतं? मला हेच म्हणायचं आहे, आपलं जर फोकस आपल्या विशकडे, आपली जी इच्छा आहे आपल्या गोलकडे जर असेल ना, तर आपल्याला कोण काय म्हणतंय किंवा आपल्यात ती शक्ती आहे का नाही किंवा आपण ते करू शकतो का नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या मनात येत नाही. आपल्या डोक्यात एकच असतं, मला ते करायचंय, मी मला स्वतःला टार्गेट दिलंय. मग गंमत अशी होती की सगळे साईडची व्यक्ती आपल्याला बोलून बोलून थकून जाते ते म्हणजे ती काय ऐकत नाही आणि मग आपण हळूहळू कासवासात त्या गोष्टी एक अचीव करतो. सुरुवातीला तर तसं पाहायला गेलं तर जे वुमन आहेत ना त्यांच्यावरती विश्वास कोणीच ठेवत नाही.
काय नाही म्हणता तुम्ही असंच करतात. पण तुम्ही हळूहळू तुमची पर्सनॅलिटीकडे लक्ष दिलं, तुमच्या नॉलेजकडे लक्ष दिलं की मग ते लांबून गेस करतात, अरे ही म्हटली होती ना कमी हे करणार आहे, होते तिने केलं असेल. पण अप्रिशिएट शक्यतो नाही करत, पण ठीक आहे ना, आपण आपल्या स्वतःलाच करायचं. अजून एक प्रश्न विचारायला इच्छिते, आता हे व्हिडिओ लॉग करता की हे सगळं बॅलन्स करायला फॅमिली लाईफ, बिझनेस लाईफ, पर्सनल लाईफ, तुमच्या स्वतःवरती सेल्फ लव्ह, हे सगळं करत असताना म्हणजे तुम्हाला असं कधी म्हणजे काय तुम्हाला असं मोटिवेटेड काय ठेवतो की नाही का मला हे करायचं आहे? हा, ते काय झालं, ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे एकच आहे, जसं सगळ्या लेडीजची छोटी छोटी विश असतात आणि ज्यावेळेस तिला ती पाहिजे असते ती गोष्ट, त्यावेळेस काय होतं, आपण जर म्हटलं ना मला ही पाहिजे, त्यावेळेस घरचे असं म्हणतात आता नाही नंतर. मुलांनी आपल्याकडे काही मागितलं तर आपण पण असं म्हणायला नको आता नाही नंतर. तर ती गोष्टीची कमतरता कुठे भासू नये म्हणून मी हे एवढं सगळं रोज स्वतःला सांगते की आपल्याला केलं पाहिजे, आपलं स्वतःचं टार्गेट आहे, ह्यातून आपल्या मुलांना, माझ्या स्वतःला, फॅमिली मेंबरला खूप भारी वाटतं, म्हणून मी रोज मोटिवेट होते.